भोंदू खरातचं आणखी एक पाप समोर आलंय। 2008 मध्ये अशोक खरातने एका पत्रकाराची हत्या केल्याचा आरोप जितेंद्र आव्हाडांनी केला। याबाबत एका वर्तमानपत्रात 10 लेख छापून आले, पण पोलिसांनी खरातला वाचवण्याचा प्रयत्न केला असं आव्हाडांनी म्हटलं। तर कोणत्या अधिकाऱ्याने किती पैसे घेतले हे मुख्यमंत्र्यांना माहिती असल्याचा दावा देखील आव्हाडांनी केलाय। या अशोक खरातला वाचवण्यासाठी अशोक खरातने जो पहिला खून केला तो बाळू तुपे नावाच्या पत्रकाराचा केला। ते साल होतं 2007 साली। नाशिकमध्ये अतिशय शांतपणाने ही सगळी चर्चा चालू होती की असा खून झाला, पण तेव्हा कोणी याच्यावर हे घेतलं नाही, गांभीर्याने दखल घेतली नाही। सकाळमध्ये याच्यावर चर्चा झाली। सकाळमध्ये 10 सातत्याने लेख लिहून आले अशोक खरातवरती। म्हणजे अशोक खरात महाराष्ट्राला माहीत नव्हता, पत्रकारांना माहीत नव्हता, पोलिसांना माहीत नव्हता, अशातला काही भाग नाही। पण मग अध्यक्ष महोदय, एकीकडे पोलीस चांगला तपास करतायत, त्यांचं कौतुक करायला हवं, पण पोलिसांनी हा इंटेलिजन्स फेलियर आहे की नाही अध्यक्ष महोदय? या तुकारामाच्या महाराष्ट्रामध्ये, या ज्ञानेश्वराच्या महाराष्ट्रामध्ये, या शिवरायांच्या महाराष्ट्रामध्ये आपण काळ्या जादूला इतकी मान्यता द्यायला लागलो की राजकारणात काळ्या जादूनी काहीही होऊ शकतं असं समस्त आमदारांना वाटायला लागलं। 38 आमदारांची लिस्ट त्याच्याकडे जाणाऱ्या करंगळ्या कापणाऱ्या। आता परवा मी बघितलं, उभा राहिलेलो इथे, एक जण एकेकाचं बोट तपासत होते। तू नाही ना कापून आला, तू नाही ना कापून आला। हा खरं विखे पाटील साहेब, म्हणजे मी तुमचंही बोट तपासणार आहे कालांतराने। पण अध्यक्षमध्ये ही परिस्थिती महाराष्ट्रात। आव्हाडांनी उल्लेख केलेले बाळू तुपे नेमके कोण आहेत ते बघूया। पूर्ण नाव आहे रवींद्र उर्फ बाळासाहेब निवृत्ती तुपे। नाशिकमध्ये त्यांनी मुक्त पत्रकारिता केलेली आहे। अशोक खरात विरोधात अनेक बातम्या त्यांनी छापलेल्या आहेत। खरात समर्थकांनी संपर्क साधल्यावर हे प्रकरण मग मागे पडलं। अनेक जमिनींच्या व्यवहारात सहभाग त्यांचा राहिलाय। काही राजकीय नेत्यांशीही त्यांचं कनेक्शन राहिलेलं पाहायला मिळतं। 21 मे 2008 रोजी होर्डिंगच्या वादातनं खून झाल्याचं समोर आलेलं। खुनामागे जागेचा वाद असल्याची ही चर्चा आहे। नाशिक पोलिसात गुन्हा दाखल आहे। पुराव्याअभावी आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।